तुझ्या आईला. अरे एका तालुक्यातले ना आपण, मिळून खाल्लं तर पुढे जाऊ. अहो पण तुम्ही बकासूरला सांगा ना, त्याला एकट्यालाच सगळं खायचंय. अरे मी तर म्हणतो त्याला खरकटा पण खायचंय. एक मिनिट हो हो आप्पा, आमचं सोडा. तो शिंदे तर तुमचा माणूस होता ना. अहो कसला घाण तोडलाय त्याला. हे तुझ्यात आता बोलवलं कॉम्प्रोमाइजला, तो आल्यानंतर बोला. आला 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 टकन्यानो, तुमच्या सगळ्यांचा बाप आला. ए, सरक बाजूला, सरक. अरे आमदार साहेब नमस्कार. ए, उठ. ए, तू सरक तिकडे. त्याला उठव. बोल रे पिट्या, काय कॉम्प्रोमाइज करायची? रावल्या, मित्तल माझा माणूस आहे. हा, दत्तक बित्तक घेतला काय तू? 1 कोटीला दत्तकच घेतलाय. होय. मुळशीच्या लिटिगेशन मध्ये हात घालायचा नाही. हो मामा, तिकडे आमच्या परवानगी शिवाय आम्ही मुळशीत आंबा पिकू देत नाही. मित्तलला जमीन विकू देऊ का? ए, तालुक्याचा सातबारा तुमच्या आई बाबाच्या नावावर आहे का? अयो, आता आई बापावर गेला पार. मग कुणाच्या आई बापाच्या नावावर आहे तेवढं सांगा, म्हणजे 7 रिकामा करून घेतो आम्ही. ए, आमदार आत्ता झालोय. आतापर्यंत तुझे एवढे ठोकलेत ना, त्याच्या डबल ठोकलेत. अप्पा, मी ठोकत नाही हो, मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. त्याच्यामुळे आवाज आहे ना, आवाज खाली ठेवायचा. नाही काय वय झालं तुमचं आता. या वयात पोस्टमॉर्टम झेपायचं नाही तुमच्या बॉडीला. बघा, मांडवली बादशाह बनू नका. आप्पांची कृपा. आणि आप्पा, त्या म्हाताऱ्या शेतकऱ्याची सुपारी मित्तलनीच दिली होती ना पिट्याला?